नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज प्रभात मीडिया. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मी पोमेश रहांगडाले आपल्या सर्वांचे न्यूज प्रभात मीडियामध्ये स्वागत करतो. काही दिवसांपूर्वी तिरोडा हायवे मार्गावर सेंट्रल बँक व हिरो शोरूमच्या समोर असलेल्या HP गॅस एजन्सीच्या ऑफिसला अचानक भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण ऑफिस आगीच्या भक्षस्थानी पडले. पण सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र एजन्सीचं मोठं नुकसान झालं. नेमकी ही घटना कशी घडली, काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. काही दिवसांपूर्वी साधारणपणे रात्री 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यानची वेळ होती. जेव्हा तिरोडा शहरातील नागरिक आपल्या कामात व्यस्त होते, तेव्हा अचानक HP गॅस एजन्सीच्या ऑफिसमधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले. बघता बघता या धुराचे रूपांतर भीषण आगीत झाले. रात्रीची वेळ असल्याने सुरुवातीला कोणाला काहीच समजले नाही, पण आगीच्या ज्वाला वाढू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गॅस एजन्सीचे ऑफिस असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरणही होते की ही आग आजूबाजूच्या दुकानांपर्यंत पोहोचेल की काय. पण सुदैवाने आग फक्त ऑफिसच्या अंतर्गत भागापुरती मर्यादित राहिली. आता आपण पाहूया या आगीत नक्की काय काय जळून खाक झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ऑफिसमधील महत्त्वाचे तांत्रिक साहित्य पूर्णपणे नष्ट झाले आहे. कम्प्युटर आणि CPU, बिलिंग आणि इतर कामांसाठी वापरले जाणारे सर्व कम्प्युटर्स जळून खाक झाले. कागदपत्रे, एजन्सीचे अनेक महत्त्वाचे दस्तऐवज आणि रेकॉर्ड्स या आगीच्या भक्षस्थानी पडले. फर्निचर, ऑफिसमधील कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या, टेबल आणि आतील संपूर्ण फर्निचर जळून खाक झाले. इतर नुकसान, ऑफिसचे काचेचे दरवाजे आणि अंतर्गत सजावट पूर्णपणे जळाली. आग लागल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. फक्त फायर ब्रिगेडच नाही तर HP गॅस एजन्सीचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनीही जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. जर ही आग वेळीच विझवली नसती तर शेजारील दुकाने आणि घरांनाही मोठा धोका निर्माण झाला असता. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ही आग नक्की कशामुळे लागली होती. अद्याप आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.